नमस्कार भक्तांनो, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर संवाद साधणार आहोत जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनाचा सर्वात मोठा आजार आहे. तो विषय म्हणजे जुन्या कटू आठवणी आणि भूतकाळाचे ओझे. भक्तांनो, साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनात नेहमी एक अत्यंत डोळे उघडणारे सत्य सांगायचे. महाराज म्हणायचे, अरे माणसाला आजच्या परिस्थितीत जेवढं दुःख नसतं त्यापेक्षा 100 पट जास्त दुःख त्याला भूतकाळात झालेल्या अपमानाचे, फसवणुकीचे आणि कडू आठवणींचे ओझे मनात बाळगल्यामुळे होते. आज आपल्यापैकी प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या जुन्या आठवणीच्या तुरुंगात कैदी बनून जगत आहे. कुणीतरी 5 वर्षापूर्वी आपल्याला फसवले होते, कुणीतरी 10 वर्षापूर्वी आपला अपमान केला होता, किंवा एखाद्या नातलगाने आपल्या काळजाला लागेल असा टोमणा मारला होता. ती घटना घडून वर्षानुवर्षे उलटून गेली, तो प्रसंग इतिहास जमा झाला. पण आपण काय करतो, त्या व्यक्तीने जे शब्द आपल्याला बोलले होते ते शब्द आपल्या मनातून एखादा मौल्यवान दागिन्यासारखे काचेच्या पेटीत जपून ठेवतो आणि रोज रात्री शांततेच्या वेळी ते शब्द बाहेर काढून स्वतःच्या जखमांवर मीठ चोळत बसतो. आजच्या या विषय चिंतनात आपण पाहणार आहोत की महाराजांच्या विचारानुसार या मानसिक त्रासातून बाहेर कसे पडायचे आणि मनाला शांत कसे करायचे. भक्तांनो, माणसाच्या मनाचा एक विचित्र स्वभाव आहे. त्याला चांगल्या गोष्टी लवकर विसरतात, पण वाईट गोष्टी ते आयुष्यभर घट्ट पकडून ठेवते. समजा एखाद्या व्यक्तीने आपली वर्षभर मदत केली तर आपण ते एका मिनिटात विसरून जाऊ, पण त्याच व्यक्तीने जर एका दिवशी आपल्यावर राग काढला किंवा अपमान केला तर आपण म्हणतो, मी मरेपर्यंत याचे शब्द विसरणार नाही. विचार करा, आपल्या मनात नक्की काय साठवून ठेवत आहात. गोंदवलेचे महाराज यावर खूप सुंदर रूपक द्यायचे. महाराज म्हणायचे, समजा तुम्ही एखाद्या प्रवासाला निघालात आणि तुम्ही पाठीवर एक मोठी गोणी घेतली आहे. त्या गोणीमध्ये तुम्ही रस्त्यात लागणारे दगड, धोंडे आणि कचरा भरत चाललात तर काय होईल? प्रवास जसा पुढे जाईल तसे तुमच्या पाठीवरचे ओझे वाढेल, तुमची पाठ दुखू लागेल आणि शेवटी तुम्ही कोसळून पडाल. तुम्ही प्रवास करूच शकणार नाही. पण माणसाच्या मनाची अवस्था हुबेहूब या प्रवासासारखीच झाली आहे. संसाराच्या या प्रवासात चालताना ज्याने आपल्याला दुःख दिले, ज्याने आपला अपमान केला, त्याचे शब्द आपण मनातल्या गोणीत साठवत ठेवून चाललो आहोत. भूतकाळाचे हे ओझे एवढे जड होत चालले आहे की आज माणसाला ना संसारात आनंद घेता येत आहे, ना परमार्थात भगवंताचे नाम घेता येत आहे. माणसाचे मन या जुन्या आठवणींमुळे सतत अस्वस्थ आणि चिडचिडे बनले आहे. हाच गोंधळ दूर करण्यासाठी महाराजांच्या आयुष्यातील एक अतिशय कारुण्यमय प्रसंग आपण पाहूया. एकदा गोंदवल्याच्या मठात एक माऊली आली. तिचे वय साधारण 50-60 वर्षाचे होते, पण तिच्या चेहऱ्यावर प्रचंड नैराश्य आणि थकवा दिसत होता. ती महाराजांच्या चरणाजवळ बसली आणि ढसाढसा रडू लागली. तिचे रडू थांबत नव्हते. महाराजांनी अत्यंत प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि विचारले, माऊली, काय झाले? एवढे दुःख कशाचे आहे? ती स्त्री रडत रडत म्हणाली, महाराज, आज 20 वर्ष झाली, पण माझ्या मनातील आग शांत होत नाही. जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा माझ्या सासरच्या लोकांनी माझा खूप छळ केला, मला उपाशी ठेवले, माझ्या माहेरच्या लोकांना शिव्या दिल्या, माझा प्रत्येक पावलावर अपमान केला. महाराज, आज माझी सासू हयात नाही, माझे सासरे वारले, परिस्थिती बदलली, माझी मुले आता मोठी झाली आहेत आणि मला सुखाचे दिवस आले आहेत. पण महाराज, मी जेव्हा जेव्हा डोळे मिटते तेव्हा मला सासूचे ते टोमणे, तो छळ जसाच्या तसा आठवतो. माझे मन आतून जळत राहते. मी त्या लोकांना कधीच माफ करू शकत नाही. मला शांतता कशी लाभेल? मठात बसलेले सगळे लोक शांत झाले, कारण ही कथा फक्त त्या एका स्त्रीची नव्हती, तर आजच्या समाजातल्या बहुतांश लोकांची हीच कहाणी आहे. महाराज त्या माऊलीकडे पाहत अत्यंत करुणेने हसले. महाराजांनी तिला विचारले, माऊली, मला एक सांग, आज तुझ्या घरात तुझी सासू आहे का? ती म्हणाली, नाही महाराज. त्यांना जाऊन किती वर्षे झाली? महाराज म्हणाले, आज तुला कोणी उपाशी ठेवते आहे का? ती म्हणाली, नाही महाराज. आता घरात अन्नाचा सुळसुळाट आहे का? तेव्हा महाराज अतिशय गंभीर आवाजात म्हणाले, माऊली, मग नीट विचार कर. ज्या सासूने तुला 20 वर्षापूर्वी त्रास दिला, तिने तर तुला फक्त 5-10 वर्षच छेडले आणि ती निघून गेली. पण गेल्या 15 वर्षापासून ती नसतानाही तू स्वतःच तिच्या आठवणींना मनात जिवंत ठेवून स्वतःला रोज छळत आहेस. मग मला एक सांग, खरी सासू तुला छळत आहे की तुझे स्वतःचे मन तुला छळत आहे? महाराजांच्या या एका प्रश्नाने त्या स्त्रीच्या डोळ्यात प्रकाश पडला. ती अवाक होऊन महाराजांकडे पाहू लागली. महाराज म्हणाले, अरे, ज्या व्यक्तीने आपल्यासोबत वाईट केले ती व्यक्ती तिचे कर्म करून मोकळी झाली, पण
पण आपण त्या घटनेचा विचार करून रोज स्वतःला शिक्षा देत आहोत. हा कुठला न्याय? तो प्रसंग इतिहास जमा झाला, पण तू अजूनही त्याच पुरातन काळात जगत आहेस. जोपर्यंत तू भूतकाळाचे हे ओझे तुझ्या डोक्यातून उतरवून ठेवत नाहीस, तोपर्यंत या जन्मात तुला कधीच सुख लाभणार नाही. भक्तांनो, विचार करा, आपणही रोज हेच करत नाही का? जुन्या जखमा कुरतडणे ही माणसाची एक मानसिक सवय झाली आहे. जर शरीरावर एखादी जखम झाली तर आपण तिच्यावर औषध लावतो, जेणेकरून ती बरी व्हावी. आपण ती जखम रोज नखाने ओरबडत नाही, कारण जर रोज ओरबाडली तर ती कधीच बरी होणार नाही. उलट त्यात पू होईल आणि संपूर्ण शरीर सडून जाईल. पण मनाच्या बाबतीत माणूस नेमके उलटे करतो. मनावर झालेल्या जुना जखमा माणूस आठवणींच्या नखाने रोज ओरबडतो. रोज त्यातून दुःख उपसतो आणि स्वतःचे मानसिक आरोग्य सडवून घेतो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यावर सांगायचे, अरे बाबांनो, जे घडले ते तुमच्या प्रारब्धाने घडले. पूर्वजन्मीचे काहीतरी देणे घेणे होते, म्हणून त्या व्यक्तीने तुमच्याशी तसे वर्तन केले. मग त्या व्यक्तीचा द्वेष कशासाठी करायचा? तिने तर फक्त तुमच्या प्रारब्धाची अंमलबजावणी केली. खरा हिशोब तर तुमच्या कर्माचा होता. जेव्हा आपण ही गोष्ट समजून घेतो की आपल्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती ही आपल्या कर्माचे फळ घेऊन आले आहे, तेव्हा आपल्या मनातील लोकांबद्दलचा राग शांत होतो. महाराज म्हणतात, जर मनाचा हा कचरा साफ करायचा असेल तर सर्वात पहिली पायरी म्हणजे क्षमा. ज्यांनी तुमचे वाईट केले त्यांना मनातून माफ करून टाका. माफ करणे म्हणजे त्यांच्या चुकीचे समर्थन करणे नव्हे, तर त्यांच्या आठवणींच्या साखळीतून स्वतःच्या मनाला मुक्त करणे होय. जोपर्यंत तुम्ही लोकांना माफ करत नाही, तोपर्यंत तुमचे मन त्या व्यक्तीशी अदृढ धाग्याने बांधलेले राहते. तुम्ही जिथे जाल तिथे तो राग तुमच्यासोबत प्रवास करतो. म्हणून देवासमोर बसा आणि सांगा, हे रामा, ज्यांनी माझे मन दुखावले त्या सगळ्यांना मी तुझ्यासाठी माफ केले. आता माझ्या मनात कुणाबद्दलही आकस नाही. हे ज्या दिवशी तुम्ही कराल त्या दिवशी तुमचे मन कापसासारखे हलके होईल. आता प्रश्न असा येतो की जुन्या आठवणी विसरणे इतके सोपे आहे का? तोंडाने सांगणे सोपे आहे, पण मनात विचार आले तर काय करायचे? यावर महाराजांनी एक रामबाण उपाय सांगितला आहे, तो म्हणजे नामस्मरणाचा पहारा. महाराज म्हणतात, मनाचा एक नियम आहे, ते कधीही रिकामे राहू शकत नाही. जर तुम्ही त्यात देवाचे नाव भरले नाही तर त्यात आपोआप जगाचा कचरा आणि जुन्या आठवणी येऊन बसतील. म्हणूनच जेव्हा कधी मनात दुसऱ्या आठवणी डोकेवर काढतील, जेव्हा कधी भूतकाळाला एखादा अपमान आठवून मनात संताप निर्माण होईल, तेव्हा लगेच सावध व्हा. मनाला सांगा, हा भूतकाळ संपला आहे. आता माझा हा क्षण फक्त रामाचा आहे. आणि मुखाने मोठ्याने गजर सुरू करा, श्रीराम जय राम, जय जय राम. नाम हे गंगेच्या पाण्यासारखे पवित्र आहे. गंगा नदी जशी वाहताना रस्त्याचा सर्व कचरा वाहून नेते आणि किनारा स्वच्छ करते, तसेच हे राम जेव्हा तुमच्या हृदयातून वाहू लागते, तेव्हा ते भूतकाळातील सर्व मळ, सर्व जुने द्वेष आणि कटू आठवणी वाहून नेईल. नाम घेणारा माणूस हा हळूहळू भूतकाळातून बाहेर येतो आणि वर्तमानात जगायला शिकतो. त्याला समजते की आजचा दिवस हा भगवंताने दिलेली एक सुंदर भेट आहे. ती जुन्या कुजलेल्या आठवणींसाठी वाया घालवायची नाही. महाराजांचे वचन आहे, जो वर्तमानात राहून अखंड नामच घेतो त्याचा भूतकाळ स्वतः राम निस्तरतो आणि त्याचा भविष्यकाळ अतिशय गोड करतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यात शांतता हवी असेल तर आजच भूतकाळाच्या त्या गोड आठवणींची गाठ सोडून द्या आणि ती रामाच्या चरणावर रिकामी करा. तर भक्तांनो, आपल्या गोंदवलेकर महाराज अमृतवाणी चॅनलवरील दुःखाचे कारण, जुन्या आठवणी या विषयावरील महाराजांचे अनमोल विचार तुम्हाला कसे वाटले? आजपासून तुम्ही तुमच्या मनातील भूतकाळाचे ओझे उतरवून ठेवण्याचा संकल्प करणार आहात का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आजच्या या चिंतनाने तुमच्या मनाला धीर आला असेल आणि भूतकाळाच्या तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला असेल तर या व्हिडिओला आताच एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.